नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आपण दिवाळी विशेष रांगोळ्या चालू केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या भागात तुम्हाला 10 प्रकारच्या सोप्या आणि सुंदर अशा पंत्या बघायला भेटणार आहेत. आणि अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या आहे, कमी कलरमध्ये आणि कमी वेळेत काढता येतील अशा पंत्या आहेत त्या. तर तुम्ही जर समजा एखादी मोठी रांगोळी काढली तर त्यात ही पंती काढू शकता, किंवा छोटी तुळशीसमोर किंवा देवासमोर पण काढू शकता दिवाळीच्या सीझनमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सर्व रांगोळ्या म्हणजे सर्व पंत्यांच्या रांगोळ्या ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. आणि अशाच युनिक सोप्या सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. रांगोळ्या जर आवडल्या असतील तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अत्यंत महत्त्वाचा सण आहे दिवाळी, म्हणजे पूर्ण भारतभर किंवा भारताबाहेरही सेलिब्रेट केला जातो हा सण. दिव्यांचा सण आहे, कारण की असा एकच आपला सर्वात एकमेव सण आहे. त्यात सर्वजण आनंदाने हा सण साजरा करतात. आपल्या परिस्थितीनुसार सर्व म्हणजे नाही का कपडे वगैरे घेतले जातात. गोडधोड फराळाचं वगैरे केलं जातं या सणाला. ते सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे सांगण्याची काहीच गरज नाही. या पंत्यांसाठी आपण मोस्टली एक वाटीचा वापर केलेला आहे. तुम्ही त्याऐवजी समजा मोठं झाकण असेल, ज्याचं म्हणजे काही कामाचं नसेल, त्या झाकणाच्या किंवा डिश असेल थोडी अशी काटवाली, त्याच्या मदतीने पण तो आकार देऊ शकता. खूप सोप्या आहेत आजच्या रांगोळ्या. दोन 3 दिवस आपण अशाच छोट्या छोट्या रांगोळ्या बघणार आहोत, आणि मग नंतर दिवाळीचे जे आपले 4-5 दिवस असते त्या पद्धतीने मग धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजनची, भाऊबीज, पाडवा अशा रांगोळ्या बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन चेक करू शकता व्हिडिओ. हा पण दिवा एकदम सोप्या पद्धतीने काढलेला, फक्त रेषांचा वापर केलेला आहे या दिव्यामध्ये. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, मी गॅरंटी देऊन सांगते. तुळशीसमोर काढायला पण खूप सुंदर येते दिवे, नाही का, रोज काढण्यासाठी. आता ही काढतोय ना आपण, ही समई आहे. मी अशीच ट्राय करून बघितली, मला आवडली होती. मी एकदम प्लेन काढलेली आहे व्हाईट कलरने. तुम्ही त्यात असा गोल्डन वगैरे कलर, नाही का, समईचा कलर असतो त्या टाईप पण तुम्ही कलर तयार करून भरू शकता. मी तुम्हाला अशा खूप बेसिक म्हणजे रांगोळ्या, दिव्यांच्या रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहे, जेणेकरून एखाद्या मोठ्या रांगोळीत तुम्ही त्याचा वापर करू शकता. पुढे आपण ते बघणार आहोत की मोठ्या रांगोळीत कसा वापर करायचा आहे. खाली बॅकग्राऊंडला कलर टाकून पण आपण हे काढू शकतो, समई वगैरे.
ही समईची वात आहे, मग त्यामध्ये आपण लाल, पिवळा, ऑरेंज असं व्हाईट असे 2-3 कलर टाकून घ्यायचे. सरळ रेष काढून घ्यायची आणि त्याला असा अर्धा गोल करायचा आहे वाटीच्या मदतीने. प्रॅक्टिस करून करून तुम्हाला पण नक्की येईल. दिवाळी म्हटलं की सगळीकडे एकदम वातावरण एकदम प्रसन्न असतं. कारण की म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप म्हणजे आनंदमय असतं सगळं वातावरण. घरात साफसफाईची तयारी चालू असते. नंतर फराळाचं वगैरे सगळीकडे फराळाचा घमघमाट सुटलेला असतो. चिवडा, लाडू छान असतं वातावरण. ही पण एकदम सुंदर पंक्ती आहे. तुम्ही म्हणजे यामध्ये कलर भरून आणि वरतून पण टिपके काढले असते तरी छान वाटलं असतं. पण आपण कसं बेसिक रांगोळ्या बघतोय त्यामुळे मी कलर जास्त वापरलेले नाही आहे. तो खालचा भाग सरळ असतो पणतीचा, त्यामुळे मी पट्टीच्या मदतीने तसा प्लेन करून घेते त्याला, अशी रेष तयार व्हायला पाहिजे म्हणून. तुम्ही तुमच्या म्हणजे असं विचार करून अजून खूप छान छान डिझाईन करू शकता या पंथीमध्ये. मी जेवढं छोट्याशा नाजूक म्हणजे कमी डिझाईनवाल्या दाखवल्या तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यात डिझाईन ॲड करू शकता किंवा हे आपण काढू शकता. पण ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या या सणासाठी. आपण मातीच्या पंत्या आणतो, त्या धुतो, त्यात वाती तयार करून तेल टाकून मग पंती लावली जाते रोज दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून. आणि ही जी रांगोळी बघतो ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली आणि सर्वात बेसिक दिवाळी हा आपल्या म्हणजे सर्वात बेसिक पंथी रांगोळीमधली. तर कशा वाटल्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ही सिरीज जर आवडली असेल ते पण सांगा मला. आणि अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दररोज दारासमोर रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.